राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि एकूणच ज्या पद्धतीने ओमिक्रॉन असेल किंवा कोरोना असेल या पद्धतीचं सावट आहे आणि जगभरामधली जीवनशैली बदललेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती चर्चा केली गेली। आपल्याबरोबर आरोग्यमंत्री राजेश टोपे आहेत। टोपे साहेब, काय सांगाल, काय बैठकीत चर्चा झाली? नाही, एक नक्की आहे की सध्या जो मुंबई, ठाणे, पालघर हा जो ट्रेंड होता खूप वाढीचा, तर तो नक्कीच कमी झाल्याचं चित्र आहे। ते दिलासादायक बातमी आहे। परंतु पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद हे मात्र वाढतायत। आता या सगळ्या परिस्थितीमध्ये संख्या जी वाढतीये काही, परंतु एक जर आपण पूर्ण महाराष्ट्रभरात लक्षात घेतलं की जिथे वाढतायत तिथे सुद्धा 5% वर बेड ऑक्युपन्सी नाही। ICU आणि व्हेंटिलेटरवरचे पेशंट हे 1% पेक्षा सुद्धा कमी आहेत। म्हणजे 0.6 0.5 अशा पर्सेंटेजमध्ये ICU आणि व्हेंटिलेटरचे पेशंट्स आहेत। त्यामुळे अशी या सगळ्या मी फिगर्स यासाठी सांगतो की अपर रिस्पिरेटरी इन्फेक्शन हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने जर आपण जागतिक स्तरावर जरी बघितलं तरी आपल्याला एक लक्षात येईल की आम्हाला जे प्रेझेंटेशन दिलं पूर्ण आम्ही आमच्या विभागाच्या वतीनं कॅबिनेटला, तर त्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे असं आहे की UK मध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये किंवा डेन्मार्कमध्ये किंवा हॉलंडमध्ये म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये, फ्रान्समध्ये सगळीकडे मोठ्या पद्धतीनं संख्या वाढते। US मध्ये सुद्धा खूप मोठी संख्या वाढते। पण एक नक्की आहे की त्या ठिकाणी UK मध्ये तर आपण सर्वदूर पाहिलं की मास्क मुक्त अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि रेस्ट्रिक्शन्स कमी केलेले आहेत। तर ही चर्चा जरूर घडवून आणली आणि सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीचं आहे, तर आम्हालाही मार्गदर्शन करा। तर मग माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटनी सुद्धा असे निर्देशच दिलेत की कुठल्याही परिस्थितीत आपण स्टेट टास्क फोर्स, सेंट्रल टास्क फोर्स, ICMR सर्वांना कळवलं पाहिजे की बाबा त्या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे तो विज्ञानाधिष्ठित आहे, विज्ञानावर आधारित असेल तर मग तो का घेतला, कसा घेतला आणि त्या संदर्भातलं महाराष्ट्राला सुद्धा मार्गदर्शन व्हावं अशी अपेक्षा कॅबिनेटनी व्यक्त केली आणि आम्ही त्या पद्धतीच्या सूचना कालच्या या मीटिंगच्या नंतर ICMRला आणि सेंट्रल टास्क फोर्स, स्टेट टास्क फोर्सला दिलेल्या आहेत। दोन्ही टास्क फोर्स या संदर्भात चर्चा करून निर्णय घेणार आहेत का? कारण की आता जरी ओमिक्रॉन किंवा त्यामध्ये पेशंट जरी झाला तरी सुद्धा बरे होताना दिसतायत, 8 दिवसांनी बरे होताना दिसतायत। नाही, आपण बघतोय की दररोज बरं होण्याचं प्रमाण हे इन्फेक्ट होण्याच्या प्रमाणापेक्षा सुद्धा जास्त आहे आणि त्यामुळे आता वी हॅव टू लिव्ह विथ कोविड। आपल्याला कोविडबरोबर जगावं लागेल अशा संकल्पनेतून आता आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल, असं आपल्याला पाश्चिमात्य देशांच्या वाढत असलेल्या संख्येला असताना त्या ठिकाणी ज्या काही रेस्ट्रिक्शन्स, निर्बंध थोडे कमी केलेत त्या अनुषंगाने असं दिसतंय। तर तेच मार्गदर्शन जर केंद्र शासन आणि ICMR म्हणजेच टास्क फोर्स आणि सेंट्रल टास्क फोर्सनी, स्टेट टास्क फोर्सनी आम्हाला केलं तर त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय राज्य शासनाला घेता येऊ शकतील असं माननीय मुख्यमंत्र्यांचं मत होतं। त्या अनुषंगाने आम्ही निश्चित प्रकारे त्याबाबतची कार्यवाही लवकरच करत आहोत आणि कोविड बरोबर कसं जगता येऊ शकेल त्या दृष्टिकोनातूनचे जे उपाययोजना असतील त्याचं आपल्याला लोकांनाही मार्गदर्शन आणि लोकांनाही प्रबोधन करण्याची आवश्यकता येणाऱ्या काळात निश्चित प्रकारे आहे। एक दुसरा मुद्दा आहे की जे सानुग्रह अनुदान 50,000 रुपये दिलं जातं आहे त्या संदर्भात काही अडचणी आहेत आणि आत्तापर्यंत जवळपास 1 लाख लोकांना राज्य सरकारकडून अशा पद्धतीनं मदत दिली गेली आहे। तर अजूनही काही जी लोक आहेत त्यांना अडचणी येतात, त्या संदर्भात कशा पद्धतीने तक्रार निवारण केलं जाणार आहे? नाही, जे कोविन ॲपवर ज्यांच्या डेथ्स रजिस्टर झालेल्या आहेत तिथे काहीच अडचण नाही आहे, पण ज्या ठिकाणी कोविडच्या संदर्भातल्या ज्या काय म्हणायचं लक्षणं आहेत त्या लक्षणांच्या आधारित ज्यांचा मृत्यू झालेला आहे, ज्यांना डॉक्टरनी कोविड म्हटलं आहे परंतु कदाचित कोविन ॲपवर अपलोड केलेलं नसेल, तर या संदर्भात थोडी माहिती घेऊन, परंतु कोविडची डेथ असेल तर 50,000 त्यांना मिळालेच पाहिजेत अशी त्याच्या मागची भूमिका आहे आणि त्यामुळे त्याबाबत आम्ही सर्व प्रशासनाला अत्यंत
या सगळ्या संदर्भात सहानुभूतीनं आणि तत्परतेनं कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं आहे की कोणतंही तांत्रिक कारण काढून अर्ज हे अपात्र ठरवण्यात येऊ नये. जवळजवळ 36,000 जे अर्ज आहेत आतापर्यंत अपात्र झाल्याचं दिसतं आहे. नेमकं काय कारण असू शकते? त्यांना कोणतेही कारण जे आहे ते सांगितलं जात नाही. नाही, जे काही अर्ज आज अनिर्णित आहेत, अपात्र म्हणण्यापेक्षा अनिर्णित आहेत, त्याची तपासणी सुरू आहे आणि पूर्ण तपासणी करून अगदी 100% सगळ्या गोष्टींचं ज्या ठिकाणी खरं खोटं असेल ते पाहिल्यानंतरच त्यांच्या अपात्रतेच्या बाबतचं पत्र देण्यात येईल. अन्यथा सध्या होल्डवर ठेवून तपासणीचा प्रकार हा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आहे आणि ते योग्य आहे की बाबा लोकांना चुकीचे पैसे जाऊ नयेत ही त्यामागची भूमिका आहे. बाकी रास्त जे लोक आहेत ज्यांना योग्य पद्धतीनं या नियमाप्रमाणे पैसे मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल कुणाचंही ना नाही आहे. असं दिसतंय की जे अपात्र होतात त्यांना रिजेक्टेड म्हणून ॲपवर दाखवलं. जर रिजेक्टेड म्हटल्यानंतर अपात्रच घोषित होतो. मग तो ज्यावेळी एखादा रिजेक्टेड असेल त्यावेळी तोचं पूर्ण तपासणी केल्यानंतरच कदाचित त्यांनी आता कसं आहे की ऑनलाईन अप्लाय करा म्हटल्यानंतर ऑनलाईन बरेचसे मृत्यू झालेले लोक अप्लाय करू शकतात, पाल्य लोक अप्लाय करू शकतात त्यांचे, पण ते कोविड मृत्यू असेल तरच 50,000 द्या असाच त्यातला विषय आहे. मग कोविड मृत्यूच्या अनुषंगाने ज्या काही आपल्या जुन्या मार्गदर्शक सूचना आहेत की ज्याच्या अनुषंगाने तपासणी केली जाते तर त्या तपासणीच्या बाबत कलेक्टर्स, कमिशनर्स आणि आमचा आरोग्य विभागाचा विषय हे सगळे लोक तपासणी करतात. मला वाटतं की त्या अनुषंगाने राईट डिसिजन्स ते घेतील. कुणालाही राईट माणसाला रिजेक्ट करण्याचा अधिकार हा नक्कीच नाही आहे. त्यामुळे असा अन्याय आम्ही होऊ देणार नाहीत. असं जर कुणाला वाटत असेल की काही रिजेक्शन झाले तर त्यांनी आणखीन जास्त योग्य ते पुरावे जर दाखल केले तर निश्चित प्रकारे त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई तातडीनं केली जाईल. 2 लाख अर्ज आलेले, 2,24,000 अर्ज आलेले आणि आतापर्यंत ICMR जवळपास 1,41,000च्या आसपास डेथ महाराष्ट्रात दिसतात. तर ते जे रजिस्टर झाले त्याशी असतील, पण 2 लाखाच्या अर्ज येणे हे जे फुगवटा दिसतो तो नेमका काय आहे? कारण थोडं डेथ नाही, आम्ही एक खात्रीपूर्वक पुन्हा सांगेल की आम्ही डेथ्स आणि पॉझिटिव्ह केसेस कधीही लपवण्याचं कारण केलेलंच नाही आणि काही कारणच नाही आहे. फार पारदर्शकपणे आणि अत्यंत म्हणजे सचोटीनंच त्या ठिकाणी आरोग्य विभागाने आणि सगळ्या यंत्रणेनी, प्रशासनाच्या यंत्रणेनी काम केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सगळ्यांचं अत्यंत स्पष्ट सूचना होत्या की काहीही जे खरं आहे ते चित्र जायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही ते काम केलेलं आहे. मला वाटतं की या उपरसुद्धा काही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ज्या डेथ्स होतात, ज्या कदाचित अपलोड केल्या गेलेल्या नसतील आणि त्याचा अतिशय परफेक्ट रेकॉर्ड असेल तर तो तपासून त्यांनासुद्धा कोविडच्या मृत्यूच्या बेनिफिट्स त्यांच्या फॅमिलीला देण्याच्या बाबतीतली कारवाई केली जाईल आणि ते संबंधित जे डेथ्स असतील ते सुद्धा त्याचंसुद्धा अपलोड करण्याचं काम किंवा त्याचीसुद्धा यामध्ये योग्य पद्धतीनं वाढ होण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येईल. एक शेवटचा प्रश्न सर की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार की रिजेक्शनचं कारण हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे, ते बरेच जणांना ते कळवण्यात येतच नाही आहे. असे अनेक किस्से आमच्या समोर आले. जर रिजेक्शन पूर्ण तपासणी अंती असेलच तर ते कारण कळवण्याची व्यवस्था केली जाईल, त्यांचं समाधान होईल अशा संदर्भाने त्या संदर्भातलं त्यांना समाधान करण्याच्या संदर्भातला विषय केला जाईल हे मी महाराष्ट्रातल्या सगळं लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो.